आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. द वेलोसिटी रेशो ऑफ अ सर्टन मशीन इज 50. डिटरमाइन द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 1500 न्यूटन इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज 40%. जो काही गिवन डाटा आहे तो आपण इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे? 50 काय आहे ते? वेलोसिटी रेशो व्ही आर 50 दिलेला आहे. नेक्स्ट 1500 न्यूटन काय दिलेलं आहे? लिफ्ट अ लोड, लोड दिलेला आहे. लोड कॅपिटल डब्ल्यू ने डिनोट करतो. किती दिलाय? 1500 न्यूटन. नेक्स्ट 40%, 40% काय दिलेलं आहे आपल्याला? इफिशियन्सी ऑफ द मशीन, इफिशियन्सी दिलेलं आहे. आणि टू फाइंड काय करायला सांगितले? डिटरमाइन एफर्ट, एफर्ट म्हणजेच काय? कॅपिटल. हे आपल्याला काय करायला सांगितले? टू फाइंड. तर दिलेल्या माहितीच्या आधारे आपण काय करूया? इफिशियन्सी माहित आहे, व्ही आर माहित आहे, इफिशियन्सीचा फॉर्म्युला अप्लाय करूया. इफिशियन्सी म्हणजेच काय असतं? आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट इंटू 100. परंतु इथे आउटपुट आणि इनपुट आपल्याला दिलेलं नाही. मग दुसरा फॉर्म्युला कोणता आहे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर इंटू 100. वेलोसिटी रेशो व्ही आर माहित आहे, इफिशियन्सी माहित आहे, एम ए माहित नाही. मग या फॉर्म्युल्याच्या आधारे काय करूया? एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. एम ए एका ठिकाणी ठेवूया, बाकीच्या सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया. म्हणजेच काय होणार? एम ए इज इक्वल्स टू, हा व्ही आर इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? इंटू होणार इफिशियन्सी इंटू व्ही आर. हा 100 काय इकडं इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. व्हॅल्यू पुट करूया. इफिशियन्सी किती दिलेली आहे? 40% इंटू वेलोसिटी रेशो व्ही आर किती दिलाय? 50. आतापर्यंतच्या न्यूमेरिकल मध्ये काय होतं? एक्स आणि वाय ची व्हॅल्यू द्यायची, त्याच्या आधारे आपण काय करायचो? वेलोसिटी रेशो फाइंड आउट करायचो. परंतु या टाइप मध्ये काय केलं? डायरेक्ट वेलोसिटी रेशो दिलेला आहे. एक्स आणि वाय म्हणजेच काय? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. या एक्स वाय च्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, त्याच्या आधारे आपण व्ही आर फाइंड आउट करायचो. परंतु यात काय केलंय? डायरेक्ट व्ही आर दिलेला आहे, त्यामुळे वाय डिवायडेड बाय एक्स हा फॉर्म्युला अप्लाय करायची काही गरज नाही. डायरेक्ट वेलोसिटी रेशोची व्ही आर व्हॅल्यू पुट करायची. डिवाइडेड बाय 100 कॅल्क्युलेट करूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल्स टू 40 इंटू 50 इज इक्वल्स टू 2000 आलं डिवाइडेड बाय 100 इथे आलं 20. किंवा असं सुद्धा करू शकतो, ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल, ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल. 4 इंटू 5, 5 4 जा 20. एम एच व्हॅल्यू किती आली? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल्स टू 20. एम एचा फॉर्म्युला अप्लाय करून अननोन व्हॅल्यू एफर्ट पी फाइंड आउट करूया. एम इज इक्वल्स टू काय असतो फॉर्म्युला? लोड डब्ल्यू डिवाइडेड बाय एफर्ट पी. एम इथं फाइंड आउट केलेला आहे, लोड डब्ल्यू दिलेला आहे, अननोन व्हॅल्यू कोणते आहे? पी. पी एका ठिकाणी ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसरीकडे पाठवूया. हा पी इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? इंटू होणार. पी ला एम ए काय असणार आहे? इंटू असणार आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. देअरफॉर कॅपिटल पी इज इक्वल काय होणार? डब्ल्यू डिवाइडेड बाय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए. डब्ल्यू लोड दिलेला आहे, किती आहे तो? 1500 न्यूटन आहे, डिवाइडेड बाय एम ए. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आहे? 20. आन्सर किती येणार? 1500 डिवाइडेड बाय, ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल, 150 डिवाइडेड बाय 2 किती येणार? 75. युनिट काय असणार? न्यूटन. कॅल्क्युलेट मध्ये करूया. 1500 डिवाइडेड बाय 20 किती आलं? 75. ह्याचं युनिट काय आहे? न्यूटन, त्यामुळे ॲज इट इज इथं न्यूटन येणार. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे एफर्ट पी काय केलेला आपण फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.